श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मार्गशीर्ष महिन्यातील लास्टचा गुरुवार होता. उद्यापन वगैरे होतं आणि उपवास होता आणि मी विसरली होती शाबू रात्री भिजत घाला. तर सकाळी भिजत घातली शाबू आणि श्रीयूला उपीट गरम करून देत होती. इथे शरणव आणि शरणवचे पप्पा सकाळीच गेले, त्यांना टिफिन दिला आणि ते गेल्या गेल्याच मी देवपूजा वगैरे करून घेतली. इथे माझी देवपूजा तर झाली व्यवस्थित, पण इथे बघा माझी गुरुवारची पूजा ही अशी अपुरी का दिसते. तर ह्याचं कारण असं आहे, आदल्या दिवशी मी जेव्हा हारवाल्याकडे गेली तर त्याला सांगितलं होतं मी सगळं साहित्य द्यायला, पण मी पण विसरली आणि त्यांनी गडबडीमध्ये जेवढं दिलं ना ते मी घेऊन आली. तर असू दे, आता काय करणार. मग मी काय केलं, गुरुवारच्या पूजेचं कहाणी आणि महात्म्य नाही वाचलं. गुरुचरित्र साखळी पारायणची जी सेवा होती त्या अध्यायाने हे वाचून घेतलं. ही माझी माहेरची पूजा आहे आणि हेअर केअर करते, तर मग आता आवला ज्यूस मी एक दिवस आड घेत असते. तर चव तर याची एवढी काही खास नसते, पण थोडंसं काळं मीठ त्याच्यामध्ये घालून मी घेते. नंतर श्रीयूचा अभ्यास घेतला आणि अभ्यास तर झाला, पण हे बघा काय झालं, भात करपला माझा. तर असू दे, अशा गोष्टी आता होतच असतात, काय करणार. नंतर मग श्रीयूला स्कूलला सोडला आणि येता येता डहाळे आणि वेणी घेऊन आली नाक्यावरून आणि मग मस्त वाचन वगैरे करून घेतलं. नंतर दुपारी शरणवला जेवायला वगैरे वाढला आणि संध्याकाळची तयारी जेवणाची वगैरे करून घेतली. ही मस्त अशी कोफ्त्याची भाजी मी बनवली होती, खूप छान झाली होती. व्हिडिओ लवकरच येईल. नंतर बघा मी मस्त संध्याकाळी रेडी झाली, नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही बिल्डिंगमध्ये प्रत्येकीच्या घरी उद्यापनासाठी गेलो होतो. प्रत्येक वर्षी अशा उत्साहाने आम्ही एकमेकींच्या घरी जातो. ही पूजा तिने मांडलेली आहे. खूप छान पूजा मांडली आहेस मेघा. तर दरवर्षी अशाच प्रकारे आमच्या बिल्डिंगमध्ये महिला सगळ्या एकत्र येतात, एकमेकीच्या घरी जातात आणि छान असं उद्यापन करतात. तर खूप छान वाटतं. आणि संक्रांतीचं पण हळदी कुंकू आम्ही असंच एकत्र मिळून मिसळून करतो. नंतर सगळे माझ्या घरी आले, तर प्रत्येकीच्या घरी त्यांच्या त्यांच्या मुली मदत करत होत्या, पण माझ्या घरी आल्यानंतर माझ्या शरणवनी मला खूप मदत केली. तर मला पण मस्त वाटलं, कारण मला पण मनात कुठेतरी वाटत असतं आणि प्रत्येक मुलांच्या आईंना असं वाटतच असतं की आपल्याला पण मुलगी हवी. ते काय फक्त मदत करायसाठी नाही, पण ती एक भावना असते की खरंच मुलगी पाहिजे. सांग ना यार, मस्त झाला ना? खरंच यार मस्त झाला, मनानं केली मी, पण जबरदस्त झाला. क्रिस्पी वगैरे मस्त लागतात, नक्की करून बघा तुम्ही. तर असा होता आजचा माझा दिवस. उद्यापन वगैरे झालेला आहे, आता आम्ही जेवत आहोत. मुलं दोघं पण जेवलेली आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे, स्ट्रेंजर थिंग्स बघत आम्ही जेवण करतो. तर कसा वाटला व्लॉग तुम्हाला नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्लॉग बघत राहा. बाय, लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये.